नमस्कार सर्वांना। जय ज्योती जय सावित्री। सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय कुलधरण सर आणि सर्व सावित्रीच्या लेकींनो, मी सौ अनुराधा सुरेंद्र भुस्कट, अध्यक्ष परतवाडा सावित्री शक्तिपीठ, आजच्या कार्यक्रमाची आठवण करून देते। हो, सावित्रीच्या लेकींचा स्नेह मेळावा व विशेष सत्कार सोहळा आणि मी सावित्री बोलते हा एकपात्री नाट्यप्रयोग। सावित्रीच्या लेकींचा स्नेह मेळावा वर्ष 2 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, साहित्यिक, गृहिणी, डॉक्टर्स आणि त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी सुद्धा जागतिक महिला दिन व सावित्री आई फुले स्मृती दिन निमित्ताने मुंबई ऐरोली येथे आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधून हजारोंच्या संख्येने सावित्रीच्या लेकी हजर होत आहेत, तर तुम्ही पण सज्ज व्हा आणि स्नेह मेळावा तसेच एकपात्री नाट्य प्रयोगाचा आनंद जरूर जरूर घ्या। तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे। पहिले सत्र 11:30 ते 1:30। प्रथम आपण फुले दाम्पत्य विचारावर प्रबोधनात्मक गीते सादर करणार आहोत। साहित्यिक जयकुमार चर्चन व सावित्री शक्तिपीठ मधील सावित्रीच्या लेकी। त्यानंतर अभिनेत्री अपूर्वा सोनार यांचा मी सावित्री बोलते एकपात्री नाट्य प्रयोग। त्यानंतर जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। दुसऱ्या सत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी असलेल्या सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत किरणजी झोडगे, अध्यक्ष भारतीय महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई। प्रमुख पाहुणे आहेत सूर्यकांतजी थोरात, अध्यक्ष श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली मुंबई। शुभ हस्ते सन्माननीय गुरुवर्य दशरथ कुलधरण सर, संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र। तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवर आहेत अभिनेत्री सौ अपूर्वाताई सोनार, राज्याध्यक्ष सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र, तसेच उद्योजिका देवकी शिंदेताई, अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ मुंबई। त्याचबरोबर माननीय अलकाताई भुजबळ, अध्यक्ष श्रमजीवी मंडळ महिला मंडळ मुंबई। तरीही आपल्या सर्वांची स्नेह मेळाव्यास उपस्थिती प्रार्थनीय आहे। तर पत्ता पुढील प्रमाणे आहे। श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली, सावता भवन, प्लॉट नंबर 31, सेक्टर 5, ऐरोली मुंबई 400708। नंबर आहे 8655294083, 9167674840, 9594775957। रोहितजी भुजबळ ऐरोली। तर सर्वांनी कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा। सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद।